आवडी चॅनेलवरून 1960चा मॉडेलचा सप्रेम नमस्कार. पहा, आवडी शिवारातील कामाचं घुमशान. या घुमशानामध्ये आपण केरळा पॅटर्न या आवडी शिवारामध्ये राबवलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे केरळा पॅटर्न म्हणजे काय केले, मी माझ्या मनानं केलेलं आहे, दुसऱ्याच्या मनानं नव्हे. तर एकाच शेतात एकाच प्लॉटमध्ये 4 प्रकारचं बियाणं आपण घेतलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे उगवलेले आहे. त्याची जरा देखभाल करावी लागते. आज माझे विद्यार्थी या मिरचीसाठी, आल्यासाठी, बांबूसाठी आणि कालच लावलेल्या ऊस रोपासाठी थोडी लागवड आणि फवारणी करायसाठी आलेले आहेत. आता विद्यार्थी म्हणल्यानंतर लहानपणी वर्गात कसे दिसत होते गुरुजींच्या समोर, ते तुम्हाला आता प्रत्यक्ष या वयातला जवानीतला त्यांचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, म्हणजे माहिती घेऊया. आणि त्यांच्या ज्या काही खोड्या होत्या, काय लक्षणं होती, कशी होती ही लहान लेकरं माझी. बघा, कामाला लाजत नाहीत, कारण गुरुजीनं पहिल्यापासून शिकवले. आईबाच्या कष्टाकडे बघा आणि मग कशी शाळा शिकायची शिका. पण कसं असते, 5 बोटं सारखी नसतात. म्हणून कोण शिकते, कोण उच्च पदावर जाते, कोण हे करते. पण एक झाले, कारंजवाडीतील एकही माझा विद्यार्थी असा फेल गेलेला नाही की वाईट संगतीनं तो बाद झालेला आहे. तर माझे सगळेच विद्यार्थी काबाड कष्ट काय करणार, पण खाऊन पिऊन मजेत आहेत. ओके, आता त्यांची ओळख करून घेऊया आपण. माझा आजच्या आवडी शहरातील पहिला विद्यार्थी जालिंदर. हा लहानपणापासून लाजाळूच्या झाडासारखा लाजतो, पण काम बीम मात्र हलवून करतो. बाबा, तुझं नाव गाव सांग, काय काय करतोस ते सांग. जालिंदर आप्पास वाक्य. मी शेती करतोय. बरं, नुसती शेती करतो का आणखी काय ट्रॅक्टर बिक्टर काय अवजार बिवजार काय 4 काय आहेत होय? गाय, छान. हां. म्हणजे कामाबरोबर तू गाय देखील सांभाळतोस, म्हणजे 2 उद्योग करतोस, पशुपालन वगैरे. ठीक आहे, होय. तुला धन्यवाद तुझ्या कामाला. लगीन बिगीन झालंय का? झाले की किती पोरं झाली? 2 मुली 1 मुलगा. अरे एवढी? होय. अरे का हॅट्रिक केलीस. बरं, असू दे, ठीक आहे, तुला शुभेच्छा. हा आमचा शाळेतील चॉकलेट हिरो. अगदी शांत सभा, पुढं बघून जाणे, पुढं बघून येणे, अगदी गुटगुटीत बाळ होते. छान दिसत होतं मला. बाळ, तुझं नाव सांग आता जरा. माझे नाव राहुल बजरंग सुभेदार. ओके, काय काय उद्योग करतोस? मी गाया केले 4. बर, गाया करत करत काम करतो. हां. अजून काय? अजून काय नाही. ओके, छान. म्हणजे ह्यांना गाई पशुपालनचा नाद आहे आणि शिवाय मिळेल तसं काम देखील करतात. आज गुरुजींच्या कामासाठी आलेले आहेत आणि मला देखील बरं वाटलं की त्या निमित्ताने 1ली 2रीला असणारे आणि आता मोठं झालेलं, आता तिची पोरं 1ली 2रीला आहेत. असू दे. बरं, तुला किती मुलं काय? मला 1 मुलगी आहे. बरं, एकच मुलगी आहे? हां, ठीक आहे. कितवीला आहे काय? आता बारकी आहे, 2 वर्षाची. 2 वर्ष आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या प्रपंचाला आपण आवडी चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊया आणि नेटानं कामं करा, नेटानं जगून दाखवा. पहा, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे माझे विद्यार्थी लाजाळू नाहीत, कष्टाळू आहेत. कुठलीही वाईट संगत धरत नाहीत, वाईट नाद नाही. समाधान आम्हाला एवढंच. आईवडिलांना काय हवं असतं, तर मुलगं काय बी करून दे, पण चांगल्या मार्गावर असून दे. तसं हे माझे विद्यार्थी जरी काबाड कष्ट करत असतील तर त्यांच्या कुटुंबामध्ये सुखरूप आहेत, आनंदी आहेत. हा सत्यजित हा बिनलग्नाचा उमेदवार आहे, कष्टाळू आहे. आवडी शिवारचा विनायकचा उजवा हात. आणि पलीकडे जे आहेत आमचे चिंदे भाऊ, त्यांचाही एक भाऊ का मुलगा बिनलग्नाचा आहे. ठीक आहे, असेल उमेदवाराने, तो आता सर्व्हिसला आहे शाळेमध्ये. ठीक आहे, आहे आवडी शिवाराचं खोडवं. आणि तुम्हाला आमचा दिलीप भाऊ माहीतच आहे. म्हणजे माझे विद्यार्थी नटखट, खोडकर आणि अभ्यासही होते. पण कसं असते, सगळ्यांचीच परिस्थिती शिक्षणासाठी म्हणा किंवा आर्थिक बाबीकडून पूर्णत्व असतं असं नाही. ठीक आहे, त्यांच्या नशिबानं त्यांना ते करायला लागलेले आहेत. खाऊन द्या, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि आता हे काय करतो बघा सत्यजित, अरे काय मला जर दाव की रे तुझं सामान म्हणजे रे ते पाठीत काय घेतलंस ते मला पुढं कसं जाऊ मला हेच कळना झाले. म्हाताऱ्याला घर पळवतो
जरा थांब रे, तुझं सामान बघून दे. काय करतोस तू, काय टाकतोस हं? ते कोणाला लागते ते बघू दे रे जरा. हाय 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 हाय. आहा. बघा ते राहुलनं, जालिंदरनं, दिलीपनं घेतलेलं. हे बघा इकडे काय पाठी तुझं इकडे कर रे, सामान बघून दे की आम्हाला. अय्यो एवढं मोठं तुझं रे बाबा. बस रे बाबा, तोंडात घालतो काय माझ्या. हां तर पहा, हे मिरचीजवळ दिलीप, राहुल, जालिंदर यांनी खुरप्याने घरी घेतलेलं आहे. या घरीमध्ये लागवड टाकलेली आहे आणि मुजवायचंही काम ते पायानं करणार आहेत. पहिल्यांदा लागवड टाकून घेतात, म्हणजे तिघंजण घरी घ्यायला, दोघंजण लागवड टाकायला, आणि आपले दिवाणजी मुख्यमंत्री हे औषध फवारणी, आळवणी घ्यायचं काम करत आहेत. ओके, यांच्या कामाला आपण बेस्ट लक देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवडी चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा केरळा पॅटर्न आपल्या शेतामध्ये आहे. पहा ही मिरची, हा बांबू, हे आलं दिसतंय का बघा बरं, मला तर काही दिसत नाही. आलं आणि हा 2 दिवसापूर्वी लावलेला 13-007चं बियाण आता सगळ्यांनी अंग धरायचं सुरुवात केलेली आहे. पण काय करायचं आहे, शेतकऱ्याला पावसानं वर दिल्यामुळं शेतकऱ्याचं अंग लटपटायला लागलेलं आहे. काय करू, कसं करू देवा, लवकर तेवढा पाऊस पाठव रे. आमच्या तोंडचं पाणी पळायचं वेळ आलेली आहे. समोर दिसतो तो केळीचा प्लॉट आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यजित आणि शिंदे भाऊ मला सिनियर आहेत, तरी पण ते कामाला मागं पुढं बघत नाहीत. या दोघांनी या गरीमध्ये घेतलेली लागवड पायानं झाकण्याचं काम करत आहेत. पहा विनायक हा पंपानं फवारणी घेत आहे. मिरची 13-007चं ऊसाचं रोपं, शिवाय तुमचं आलं याच्यावरती फवारणी घेत आहे की जो काही कीटकांचा प्रादुर्भाव आहे तो वेळीच थांबवला पाहिजे. तो जरा औषधातील दर्दी असल्यामुळं तो आल्याबरोबर बघतो, त्यानं हातावर झाडून बघितलं शेंडं, त्याला काहीतरी दिसलं, त्यानं सांगितलं सर आपल्याला हे औषध घेतलं पाहिजे. ठीक आहे बाबा, तुला काय घ्यायचं ते घे. म्हणजे केरळा पॅटर्न राबवायचं म्हटलं तर आपल्याला नैसर्गिक खत, कंपोस्ट खत आपल्याला घ्यावं लागतं. शिवाय पिकांच्या कीटकाच्या प्रादुर्भावानुसार आपल्याला जे काय औषधं आहेत, आवश्यक औषधं घेतली पाहिजेत, तरच केरळा पॅटर्नमध्ये आपल्याला थोडं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. बघा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आणि मेघराजाच्या कृपेनं कितपत यश येतंय पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.